प्रयागराज महाकुंभ मेळ्यात संगमावरती मध्यरात्री दीडच्या सुमारास चेंगराचेंगरीत 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती, तर अनेक जण जखमी. महाकुंभ मेळ्याचं प्रशासन लष्कराकडे सोपवा, चेंगराचेंगरीनंतर निरंजनी आखाड्याच्या महंतांची पहिली प्रतिक्रिया. प्रशासकीय अनास्थेमुळेच दुर्घटना झाल्याचा आखाड्याचा आरोप. कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री शहा योगींच्या संपर्कात. पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांची पहाटेपासून तिसऱ्यांदा चर्चा, सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन. कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीनंतर आखाड्यातील महंत, गर्दी कमी झाल्यावरती 10 वाजता करणार शाही स्नान. आखाडा परिषदेचे अध्यक्ष रमेश पुरी यांची एबीपी नेटवर्कला माहिती. मौनी अमावस्येच्या पवित्र स्नानासाठी फक्त संगमावर गर्दी करू नका, जवळच्या घाटावरती स्नान करण्याचं महंत रामभद्राचार्यांचं आवाहन. क्षमतेपेक्षा जास्त गर्दीने चेंगराचेंगरीची भीती. नाशकामध्ये मौनी अमावस्येनिमित्त स्नानासाठी रामकुंडावर भाविकांची गर्दी. प्रयागराज कुंभमेळ्यासाठी जाऊ न शकणारे भाविक रामकुंडावर. मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण. कृष्ण आंधळेही 50 दिवसांपासून फरारच. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आग्रही. जर कोणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरती अजितदादांची भूमिका. दोषी असलेल्यांना फाशीची शिक्षा होणार असल्याचा व्यक्त केला विश्वास. बेमुदत उपोषणाच्या 5व्या दिवशी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना मध्यरात्रीपासून सलाईन. भाजपा आमदार सुरेश धस यांच्या विनंतीनंतर वैद्यकीय उपचारांना जरांगेंची अनुमती. नाशिक जिल्ह्यात बोरवेल खोदण्यास बंदी. भूजल पातळी घटल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. सर्वाधिक शेतीच्या येवला, निफाड, सिन्नरसह 776 गावात विहिरीच्या खोदकामाला मनाई. कुणालाही संकोच वाटणार नाही असे कपडे परिधान करा. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक न्यासाकडनं ड्रेस कोड लागू. तर ड्रेस कोडचं संशोधन करणारे कोण? सचिन अहेर यांचा सवाल. भारतीय अंतराळ संशोधनाचा विक्रमी टप्पा. उपग्रह प्रक्षेपणाची इस्रोची 100वी मोहीम यशस्वी. GSLV F-15 द्वारे NVS उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ठरला ICC क्रिकेटर ऑफ द इयर. ICCचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा किताब पटकावणारा बुमराह भारताचा पहिलाच वेगवान गोलंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.